आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाटे भजी। त्यासाठी बघा बटाट्याची साल काढलेली आहे आणि बटाट्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत खिसणीनं। खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेली आहे, खिसणी पण दाखवलेली आहे आणि काप करून पण दाखवले आहेत। वरची साल काढून असे जास्त पातळ पण केले नाहीत आणि जास्त जाड पण केलेले नाहीत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा असा उभा कापून घेतलेला, आडवा जरी कापला तरी चालेल आणि उभा जरी कापला तरी चालेल। अशा पद्धतीत करून घ्यायचे, पण 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा जे टार्च असतो ना तो निघून जातो। हे बघा असे पाण्यातच ठेवायचे आणि पीठ काढल्यानं कालवलं की नाही की मग ते नितळून घ्यायचे। एक वाटी बघा गच्च भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे। आपल्याला भजी किती बनवायची त्याप्रमाणेच पीठ घ्यायचं, कमी जास्त। 1.5 चमचा बरोबर मापून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठानं काय होतं, थोडंसं कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं। जर आपल्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल ना तर मिक्सरला सुद्धा पीठ होतं, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। थोडासा ओवा घेतलेला आहे, तसं चांगलं चोळून घ्यायचं हातावर। थोडीशी हिंग पावडर, हळद, मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे। ही नुसती मिठाची पण छान लागतात केली तर। थोडीशी कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि पीठ कालवून घेणार आहे। एकदम पाणी बघा मी थोडंसंच वापरलेलं आहे। पीठ बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। हळद आपण पहिलेच टाकली होती आणि त्याच्यानंतर आपण पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला एकाच साईडून असं हे बघा हलक्या हाताने, एकदम हलका हात आहे असा हलवत राहायचं, एकदम असं फेटायचं। जर आपल्याला असं नाही झालं की नाही, एक टोप घ्यायचा, जसं की ह्या टोपामध्ये मी हे जे बटाट्याचे काप मी पाण्यात ठेवलेत, असं जरी टोप घेतला की नाही खोलगट तरी फेटा येतं। जर असं पसरट भांडं घेतलं की नाही की त्या भांड्याला असं तिरकं करायचं आणि असं 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 एकसारखं फेटून घ्यायचं असं। हे बघा असं आवाज येत असेल तुम्हाला, असं हलकं असं। खूप लोकांनी असे मला कमेंट केल्या होत्या की फेटाचं तिरकं धरून फेटलं तर चालतं, तर असं फेटलं की नाही। तर हळद टाकली तुम्हाला मी दाखवली, ती चिमूटभरच मी टाकली होती हळद, जास्त पण टाकली नव्हती। तर ते बोले असे टाकले की भजी लाल होतात, तर त्यात मिरची पावडर पण मी टाकली होती एकदम थोडीशी मिठाची। तरी बघा कलर बघा कसा आलेला आहे, सफेद दिसतं पीठ थोडंसं। मिरची पावडर टाकून सुद्धा असं जसं फेटेल का नाही तर मग त्याच्यामध्ये असे छोटे छोटे असे बबल येतात बघा, ह्या दिसले असतील तुम्हाला असे हलके हलके। त्यासाठी ह्यात सोड्याचा वापर वगैरे नाही केला तरी चालतो, मग भजी छान असे होतात। तर असं फेटून घ्यायचं चांगलं, कुठली पण भजीला पीठ असं करायचं। आणि जर तुम्हाला जर सोडा टाकायचं तर अशा पद्धतीत मग सोडा टाकायचा, म्हणजे भजी पण तुमची लाल होणार नाहीत। हळद टाकलं मग खूप जणांच्या अशा कमेंट येतात की हळद आणि मग सोडा टाकलं की भजी लाल होतात। आत्ता तुम्ही जर सोडा टाकला तर चालेल, कारण की आपण चांगलं फेटून घेतले, मग सोडा टाकायचं। आपण त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकणार नाही। मस्त असं फेटलेलं आहे। आता मी तेल गरम करत ठेवते, मी अजून तेल पण गरम करत ठेवलेलं नाही। तेल बघा मी आता गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। बटाट्याचे काप बघा मी पाण्यातून काढून चाळणीमध्ये घेतलेले। बनवायला घेतलं की मग असे पाण्यातून काढायचे, अशा पद्धतीत पण आहेत आणि असे पण आहेत। तर आता मी ह्याच्यामध्ये घेते काढून, असे बुडवायचे। पीठ बघा असं झालेलं आहे, सोडून घेऊया। गॅस आहे मिडियम, जास्त पण असं तेल बघा उकळलेलं नाही आहे आणि जास्त पण गार नाही आहे। अजून जरी थोडंसं गरम झालं तरी पण चालू शकते। दुसरं सोडून घेते मी। थोडंसं हे केलं की जरा खाली झाडायचं पीठ, थोडेसे अजून जरी थोडेसे पातळ जरी केले तरी पण चालू शकतात। मिडियम गॅसवर करत आहे हे। जेवढे आपले बसतील तेवढेच टाकायचे, सोडायचे त्याच्यामध्ये, म्हणजे मोठे सोडलेत बारके सोडलेत आपल्या आवडीप्रमाणे मी सोडायचे। बिलकुल तेलकट होणार नाहीत अशा पद्धतीनं केले की नाही। बस आता मी एवढे सोडून घेते आणि लगेच हलवायचे नाहीत बघा। थोडंसं तेल माझं अजून गरम पाहिजे होतं, अजून 1 मिनिटानंतर आपण हलवूया, लगेच हलवायचे नाहीत। पलटी करून घेऊया बघा कसे फुगल्यात बघा टमटमीत। आणि हे आपलं घरगुती चक्कीवरचं दळलेलं पीठ आहे, डाळ आणून दळलेलं पीठ आहे। तांदूळसुद्धा मी तसेच दळते, ज्याचा भात आपला चिकट होत नाही ना ते तांदूळ आणायचे आणि आपल्या घरगुती चक्कीवर दळून घ्यायचे। जसं आपलं चपातीचं पीठ कसं असतं त्या पद्धतीनं आपण दळून घ्यायचं पीठ। बस बघा मस्त होतात एकदम। किती जेवढं कुठलं पण आपण करू ना तर छान होतात। म्हणजे नसल पीठ आपल्या घरात कधी असं लागलं तर मग मिक्सरला सुद्धा तांदळाचं पीठ बारीक होतं, बारीक चाळणीनं चाळवायचं, जे रव्याची चाळण असते ना त्यानं चाळायचं
आणि फ्रायसुद्धा चांगले करायचे, गोल्डन कलरवर घाईमध्ये लगेच काढायचे नाहीत. मग ते काय होतात, थोडेसे हे असले का नाही की मग थोड्या वेळानं मग ते सॉफ्ट होतात. मी फ्राय करून घेते. मस्त बघा कलर आलेला आहे. आता हे मी काढून घेते. बघा बिलकुल तेलकट नाहीत अजिबात. ह्याच पिठात सेम पिठात तुम्ही मिरची भजी पण करू शकता. मिरची भजी जर करायची असले की नाही तुम्हाला, असं जर करता नाही आले तर मग काय करायचं, ती पीठ गलासात ओतायचं, बुडवायचे आणि सोडायचे. बघा किती मस्त झालेले आहेत. एकदम सुके तुमच्या समोर काढलेले आहेत, बिलकुल तेलकट नाहीत. करून बघा अशा पद्धतीनं झटपट. मी खूप रेसिपी तुम्हाला दाखवते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.